आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा आपण वेगवान आढावा। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार। नारायण राणे आणि विनायक राऊत यांची थेट लढत होणार, सूत्रांची माहिती। कोकणात कोणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार। नारायण राणे आणि नार्वेकरांच्या लोकसभा उमेदवारीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून नार्वेकरांना निवडणूक लढण्याचे आदेश असल्याची सूत्रांची माहिती। पक्षाने जे चिन्ह देईल, जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडू। विधानसभेत काम करायला सांगितलं तर आपण विधानसभेत काम करू, लोकसभेत सांगितलं तर आपण लोकसभेत काम करायला तयार आहोत, असं देखील नार्वेकरांचं वक्तव्य। मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय। नवे डाव आखण्यासाठी बरेच लोक कामाला लागलेत। डाव आखणाऱ्यांमुळेच मुख्यमंत्री अडचणीत येतील। जरांगेंचा रुख कुणाकडे? जरांगेंच्या समर्थनात धाराशिव जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको। सांजा येथील मुख्य चौकात रास्ता रोको केल्यानं वाहतूक खोळंबली। लातूर जिल्ह्यात मराठा बांधवांचं रास्ता रोको आंदोलन। पीव्हीआर चौकात आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। वाहतूक कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यावरून वाद। मनोज जरांगेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमध्ये मराठा समाजाचा रास्ता रोको। नाशिकच्या मखमलाबाद या गावात संतप्त मराठा आंदोलकांनी महामार्ग रोखलाय। मराठा बांधवांकडून अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको। वाशिमच्या तामसी फाट्यावर जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडीचं चित्र। नांदेड हिंगोली महामार्गावर चक्का जाम, 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा। सकल मराठा समाजाकडून पुण्याच्या हिंगणगाव इथं रास्ता रोको आंदोलन। जरांगेंच्या आवाहनानंतर समाजबांधव मोठ्या संख्येनं एकत्र। धाराशिवच्या सांजा गावात मराठा समाजाकडून रास्ता रोको सुरू असताना आंदोलकांनी रुग्णवाहिकेला करून दिली मोठी वाट। तुतारी संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी, जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल। जनतेचं राज्य आणावं लागेल, चिन्हाच्या अनावरणावेळी शरद पवारांचा निर्धार। छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या पवारांना आज रायगड आठवला। छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिम मतं जातात हे त्यांचं मत होतं। राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका।